Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं घेरलं। दहशतवाद्यांचं ठिकाण लष्करानं शोधलं। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू। सूत्रांची माहिती। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड। मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला। लष्कर-ए-तैयबानं हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची सूत्रांची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला। ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा। पहलगाम हल्ला प्रकरणी झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरची एनआयए चौकशी करणार। झिपलाईन ऑपरेटर सोबत सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याचीही चौकशी होणार। पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती। संरक्षण, वित्त आणि माध्यमांसारख्या क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका। पाकिस्तान सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्या थांबेना। सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। भारतीय टोलनाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी आयएसआयचा प्रयत्न। भारतातील टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याची विचारपूस। संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा उल्लेख। संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल। 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवल्याचं पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र उद्यापर्यंत बंद राहणार। पाकिस्तानी वायुसेना अभ्यास करणार असल्यानं निर्णय। इतर देशातील विमानांना पाक हवाई क्षेत्रातून जाण्यास मनाई। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळले। इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं। पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर तुर्की सरकारचं स्पष्टीकरण। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा। अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई। शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडूला अंतर्गत कारवाई। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उगारला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हात। बेळगावमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाव आंदोलन कार्यक्रमातील प्रकार। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानं सिद्धरामय्या संतापले। आयपीएलमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी। वैभव ठरला आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज। राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सने पराभव। Cancer Healer Center, a new beginning.